ह्या इंडस्ट्रीत येण्याच्या हं. आधी किंवा ह्या आधी मी जो जॉब करत होतो, त्या आधीपासूनच मी घरामध्ये देवाची पूजा करणं, वाचन करणं, जप करणं हे करतच होतो. हं. सो असं नाही की मी काहीतरी झालोय म्हणून मग मी आता सांगतोय, असं काही नाहीये. आजही मला रस्त्यातनं जाताना कुठेही देऊळ दिसलं, मग ते कुठलंही असो, कळस दिसला, देऊळ दिसलं की मी नमस्कार करतोच. सो आध्यात्मिक आधीपासून आहे मी हं. आणि देवानेच मला योग्य मार्गावर ठेवलं आणि जे काय म्हणूया काम असताना आणि काम नसताना हा जो एक काळ हं. असतो, त्या काळामध्ये फक्त देव असतो तुमच्याबरोबर. कारण की हल्लीच्या काळात जर आपण बघतोय, तर तुमच्याकडे एक तर सत्ता हवी, तुमच्याकडे पैसे हवे, तुमच्या ओळखी हव्या, तर तुम्ही सहज सर्व्हाइव्ह करू शकता त्या मधल्या काळामध्ये. जर तुमच्याकडे काहीच नसेल, तर मग तुमच्याकडे काय आहे? तेव्हा तुम्ही शांत कसे राहणार? तुमचं मन शांत कसं राहणार? हं. म्हणजे हे मी माझं मत सांगतोय, कारण मी हे अनुभव घेतलेत. सो तुम्ही आध्यात्मिक असाल, एखाद्या कुठल्याही माझं असं म्हणणं नाही स्वामी समर्थच, दत्त महाराजच, शंकरच, कुठलाही एक देव तुम्ही तुमच्या घरात पूजत असाल पहिल्यापासून, तुम्ही शरण राहा.